हे एन्झाईम्स आहे फळांच्या सालीपासून बनवलेलं। याला आपण मातीमध्ये पण देऊ शकतो, टॉनिकचं काम करतं झाडांसाठी, स्प्रे पण करू शकतो पेस्टिसाइड्स म्हणून। झाडांवर फुलं आणि फळ धारणेकरिता पण खूप उपयोगी आहे हे। जैविक औषधी तयार केली, अमिनो ऍसिड आहे, झाडाचे पाला आणि किचन वेस्ट, आपला कचरा, किचनचा जो कचरा निघतो तो, त्याच्यापासून पूर्ण हे खत। आता हे 5-6 पोते जे आहे ना हे झालेले आहे रेडी। आतमध्ये घर आहे, वरून जो आहे हा पापुद्रा पूर्ण काढला, याचा बॉलचा बॉल आहे। हेलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम टू सुप्रियाज किचन गार्डन। फ्रेंड्स, आज हमारे गार्डन में कृषि अधिकारी सर संतोष डामरे सर आए हैं। ये सर यवतमाल में कृषि विभाग आत्मा जिला अधीक्षक कृषि अधिकारी के पद पर कार्यरत है और ये है मृणालिनीताई दहीकर, आकाशवाणी यवतमाल में किसान वाणी कार्यक्रम की उद्घोषिका अनाउंसर है। हम इनका स्वागत करते हैं। इनकी जो स्वागत की क्लिप है वो हमसे मिस हो गई, इसलिए हम इनका परिचय वॉइस ओवर कर रहे हैं। फ्रेंड्स, इस वीडियो में हमने हमारे नीचे वाले गार्डन से लेकर के सबसे ऊपर वाले गार्डन तक सारे गार्डन दिखाए हैं, कंपोस्टिंग का पोर्शन दिखाया है, सब कुछ इसमें हमने आपको अच्छे से बताया है। सर को बताया है, इसलिए आपको भी ये सब कुछ दिख जाएगा, पूरा गार्डन दिखेगा। तो आप ये वीडियो पूरा ज़रूर देखिएगा। कई बार आपके भी कमेंट्स आते हैं कि पूरा गार्डन दिखाओ करके, हर बार हम नहीं दिखा पाते हैं, तो इसमें आपको सब कुछ मिल जाएगा। पूर्ण फळ एकदम डार्क ऑरेंजेस तुम्हाला मिळतील। तो कुठे मिळेल? तो तुम्हाला ऑनलाइन नर्सरीवर मिळेल। नर्सरी, तुमचं नाव काय? किन्नो। किन्नो, हां, किन्नो नावाची व्हरायटी आहे ते संत्र्याची। ते आता ऊस तो काळा ऊस आहे का? हो, हा काळा ऊस आहे, आपला तो खाण्याचा रसवंतीचाही मिळते, तसंच रसवंतीचा ग्रीन राहते, जसं आपण रस जो आहे ना हिरवा रस मिळते ना आपला, तसं तो हिरवा रस जर लावला तर हिरवा रस आहे चांगला। चौथा तिसरा जो आहे तो आपला कारखान्याचा, जो नेहमीचा असतो। आणि हे बारबाडोस चेरीचं झाड आहे, बारबाडोस चेरी आहे। याच्या पण किती घडात वगैरे तयार करता घरी निघते, आपली घरच्या पुरती होऊन जाते। इथे काळी हळद आहे, हे बघा, हे काळी हळद मधला डिफरन्स थोडा आहे, ब्लॅक लाईन असते आणि तुम्हाला माहित असेल हे याला ब्लॅक लाईन आहे ना, ही ब्लॅक लाईन म्हणजे काळी हळद आहे आणि ही आहे ती पिवळी हळद आहे। चांगला प्रकार मेंटेन केला। हा कशाचा आहे? गुळवेल आहे का? हो, नाही, ही तोंडल्याची वेल आहे, ती वरती गेली आहे, छाटलाय आणि हे विलायचीच लिचीच आहे प्लांट। सर्व प्रकारच्या वनस्पती तुम्ही लावलेल्या आहेत। आयुर्वेदिक मध्ये आहे ना, पाषाण झाले, अश्वगंधा, अश्वगंधा वरती लावलेले आहे सगळे। ॲलोवेरा आहे, अजून ते सब्जा असते ना, त्याला काय म्हणतात ते पण आहे, आणि तुळशीचे तर आहेच आहे, गुळवेल आहे, बरेचसे लावले आम्ही आयुर्वेदामध्ये। आणि ते अजवायनचे झाड त्याच्या इथे ते पण आहे, बरेचसे म्हणजे लावले। फ्रेंड्स, ये पूरा वीडियो मराठी में शूट किया गया है, इसलिए आप थोड़ा समझने की कोशिश कीजिएगा। और ये देखिए मौसम्बी के प्लांट्स हैं, ये नीचे वाले गार्डन में हमारे मौसम्बी के प्लांट्स है, तो उसमें देखिए काफ़ी मौसम्बी अभी लगी है। हे पूर्ण माझं झाड आहे बघा, झाडाचे पाला आणि किचन वेस्ट, आपला कचरा, किचनचा जो कचरा निघतो तो, त्याच्यापासून पूर्ण हे खत। आता हे 5-6 पोते जे आहे ना हे झालेले आहे रेडी। आणि हे पूर्ण झाले आहे रेडी। आता हे पण रेडीच झालंय, बरोबरच आहे। माझ्याकडे एवढं खत होते की मला विकत घ्यायची गरजच नाही पडत, खूप खत होऊन जाते। अंगुराची वेल आहे, पण याला द्राक्ष अजून आले नाही, छाटणी फेब्रुवारी मध्ये
फेब्रुवारी मध्ये करणार आहे मी चटणी. चटणी केली तर ते तुम्हाला ते फुटते ते फुटल्यानंतर मग पुढे प्रोसेस. अच्छा, फेब्रुवारी मध्ये ना. आणि हे ऑडेनियमचे झाड आहे. छान आहे बोनसाई. बोनसाई मी तयार केले की हे केलं? नाही, मी विकत आणलेलं आहे. नाही, विकत आणलं. विकत आणलेलं आहे पण तयार केलेलं आहे. याला वाढायला खूप वेळ लागते. नाही, नाव असतं बोनसाय आहे ना. बोनसाय म्हणजे मोठ्या माणसाचं छोटा रूप. जसं वामन रूप आहे होतं तसं ते मोठ्या झाडाचं जे आहे छोटं रूप आहे. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही भरून आलेले आहे. म्हणजे पेरू असेल जसं आता वळाचा. हे फिशबोन कॅक्टस आहे. फिशबोन कॅक्टस. कॅक्टस. आणि कोणी याला ब्रह्मकमळ म्हटलं, पण मला ब्रह्मकमळ त्याला काही लागतात का फुलं वगैरे? हो, फुलं येतात त्याला. पण आले नाही. पांढरे तिकडे ब्रह्मकमळचं पण आहे. हे ड्रॅगन फ्रूटची कळी उद्या उमलणार आहे. गुलाबी आहे ना आतमध्ये. हो, इकडे हे ग्राफ्टिंग केलेले एक दिवसात आहे. हे ब्रह्मकमळचं आहे. मॅडम तयार झालेलं आहे. तयार झाले. हे जर झाले 2-4 दिवस झाले याला, म्हणजे तोडणंच आहे. इस साइड में केचुआ खाद हो रही है, हम सर को दिखा रहे हैं. पण मग हे मरतात ना, तिकडे टाकले होते. गांडुळाचे अनेक शत्रू आहेत. पक्षी आहेत, हे आहे बेडूक आहे, बरेच आहेत. आहे करतात. नंतर तुमचं हे आहे ड्रॅगन फ्रूट. त्याच्यामध्ये 2 कलर राहतात. एक गुलाबी कलरचा राहते, एक पांढऱ्या कलरचा राहते. आणि हे पूर्णतः हे असल्यामुळे. फ्रेंड्स, बैकग्राउंड में बहुत ज़्यादा आवाज़ें हो रही है, तो उसे थोड़ा आप इग्नोर करिएगा प्लीज़. हा पुदरा पूर्ण काढला याचा बॉलचा बॉल याच्यामध्ये छान गोल टेस्टी आहे. आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आहे. डायजेशनसाठी चांगलं आहे. त्यामुळे शुगर लेवल जे आहे तुमची नियमित खात राहिलं तर शुगर लेवल सुद्धा यायला पाहिजे. शुगर असं अत्यंत चांगलं फळ आहे. आणि हे प्रत्येकानं आता खावं, जेणेकरून शेतकऱ्याला यामध्ये 2 पैसे मिळतील. हे सगळे एन्झाईम्स आहे सर. हे कुठल्याही फ्रूट्सचे छिलके, आपली भाजीच काही पण म्हणजे त्याच्यापासून बनवलेलं. म्हणजे तर 1 लिटर पाण्याला 30% छिलके घ्यायचे आणि 10% गुळ घ्यायचं. तर त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि 3 महिन्यानंतर हे तयार होते. आणि 20 ते 25 दिवसपर्यंत त्याला एअर त्याच्यामध्ये एवढी एअरसाठी जागा सोडावं लागते. ती एअर सोडायची आणि मग ती 20-25 दिवस त्याला रोज एअर सोडत राहावं लागते. म्हणजे मग ते मग झालं. मग 25 दिवसानंतर ते रेडी होऊन नाही, एअर काढायची गरज नाही. मग 3 महिन्याने ते रेडी होते. आता यातली काही रेडी झालेली आहे. हे बघा, हे रेडी झालेले आहे. हे पूर्ण गाळून घेतलंय. आणि हे छोटंसं 1 लिटरला हे पेस्टिसाइड्स पण होते, जे कीट वगैरे असतात त्याच्यावर स्प्रे करायला. आणि मातीमध्ये जैविक औषधी तयार केली. अमिनो ऍसिड आहे, जैविक कीटकनाशक आहे. ही पावडर हे नीम ऑइल स्प्रे करते. हे बोन मिल आहे. बोन मिल आहे. हे बोन मिल आहे. हे बोन मिल आहे. हे सरसो खली आहे. आणि हे कोकोपीट आहे. म्हणजे कोकोपीट तर खत नाही आहे, पण ते मिक्स करायसाठी. आणि हे राख आहे. अंड्याची छिलके आहे कॅल्शियमसाठी. आणि हे शेणखत आहे, शेणखत. आणि हे आपलं किचन वेस्टचं खत. आणि हे सँड आहे, म्हणजे आपल्या ड्रेनेज साठी वगैरे मिक्स करायला. कोकोपीटचा पण जागी आपण याचा पण यूज करू शकतो. आणि नीमखली असते की नाही, त्याच्या जागेवर आपण याचा पण यूज करू शकतो.
आणि हे कॅल्शियमसाठी चुना, चुना आहे ते. हळदी मातीमध्ये मिक्स करायला, नीम ऑइल कीटनाशक म्हणून स्प्रे करायला, आणि हे सगळे माझे एन्झाईम्स, हे सगळं मी माझ्या गार्डनमध्ये यूज करते. म्हणजे सर्व प्रकारचे जे काही अमिनो ऍसिड आहेत ते अमिनो ऍसिड, जैविक कीटकनाशक जे आहे, जैविक कीटकनाशक, आणि त्या प्लांटला आणि पौध्याला लागणारं जे जे काही मटेरियल आहे, मूलद्रव्य मिळते ऑर्गॅनिक, ते सगळं ऑर्गॅनिक तयार करते. म्हणजे हे जर जेव्हा आपण टॉनिक टाकतो ते मुळ्यांना दुसरं खाद्य घेऊन पचवण्याची ताकद मिळते, आणि मग ते वाढ त्याची चांगली होते. ऑर्गॅनिकली आहे सगळे पिकवलेले. वांगे भाजी करायला मागे हार्वेस्ट केले आम्ही, मॅडम आल्या होत्या तेव्हा ना. मम्मी घेऊन गेली सर. म्हणजे भाजीपाला हा विषय तुमचा फारसा काही मार्केटचा विषय नसेल. नाही, जास्त खूप कमी लागते. म्हणजे जे भाजी घरी आली ते आम्हाला आणायची गरजच नाही पडत, आम्ही वाटतो. उलट आत्ताच वांगे मॅडम तुम्ही गेल्यानंतर 2 वेळा परत हार्वेस्ट केले. आता परत लागले. मिरची आहे तिथे, आणि ही बारामाशी तूर आहे ती. हा, बारामाशी तूर आहे. तुला काही चटणी करत असता? आता ही फर्स्ट टाइम आहे, आत्ताच वर्षी लावली. एकदा शेंगा आल्या की चटणी टाकायची. आणि हे मी मागच्या वर्षीचीच केलेली झाड आहे, इकडे लावले मी दुसरे यावर्षी. आणि इथे पहा, हे सगळं आपलं पिंपळ, उंबर, वड आणि कडुलिंब. बोनसाय आहे काय? मग नाही, अजून बोनसाई झाले नाही, होतील आता बोनसाईच. कारण बोनसाय म्हणजे ते करावं लागते त्याला, मोठ्याला छोटं खालून जे आहेत मुळा त्याच्या काटून घ्यायला कापा लागतात, ते गुंडाळून घ्यायला लागतात. मग ते छोटे त्याची हाईट जास्त वाढत नाही, म्हणजे इंटेक कमी करतात ते. त्यांनी इंटेक कमी केला म्हणजे वाढत नाही जास्त. आता हे लक्ष्मण फळाचं झाड आहे सर. हे लक्ष्मण फळाचं झाड आहे. बरोबर. हे फळ, लक्ष्मण फळ, हनुमान फळ, आणि हे हनुमान फळाचं आहे. सीताफळ. याला कळी पण आहे, फळ नाही धरलंय बाई याला. कळी आहे, मोठी कळी आहे. याला अजून नाही आलं. इकडे फणसाचे झाड आहे. इकडे थोडंसं दसरं कंटिन्यू पाऊस सुरू. काळा पेरू आहे, काळा पेरू, ब्लॅक पेरूचा. आणि हे पांढरा जांभूळ आहे, तिकडे बाजूला दिसते ते पांढरं जांभूळ. हा, तुम्हाला मागे सांगितलं होतं. आणि हे आपलं साधं जांभूळ. आणि हे फलसा फ्रूट आहे. मी बसच पाहिलाय, मी अजून खाल्लं नाही, बघितलं पण नाही, मी फक्त फोटोमध्ये. फ्रूट आहे ते. हा, छोटे छोटे फळ. हे फणसाचं आहे. आणि हे बेल आपला मलबेरीचा आहे, खाली पण आहे माझं. आणि इकडे दोडकी वगैरे सगळे. आणि मी आता ते काठानी सगळे ड्रॅगन फ्रूट, गावरान, बरबटी गावरान नाही, याला दाणे आले. तिकडे मी हा जो बेड केलेला आहे, पूर्ण माती टाकलेली आहे, त्या साईडने टाकलेली आहे, या साईडने टाकलेली आहे, खाली पण आहे, त्या बाजूनं पण आहे. तर याचा बिल्डिंगला खाली गळती म्हणा, कारण कसं आहे की पाणी थोडंसंही जरी त्याला क्रॅक मिळाली तर पाणी झिरपत खाली तुमच्या मेन वॉलमध्ये येईल, कॉलममध्ये जाते. तर तसं काही वाटलं का तुम्हाला त्याच्यामध्ये काय? नाही, आता हे कॅरी बनवून आम्हाला 3 वर्ष झाले. तर आम्ही पहिले सुरुवातीला ना वॉटर प्रूफिंग केलं याला खाली. आणि ते पेंट दिसतो ना तिथे, तो पेंट वॉटर प्रूफिंगचाच आहे तो. वॉटर प्रूफिंग केलं आणि त्याच्यावर मग कॅरी बनवली. तर अजून तर काहीच नाही, म्हणजे लिकेज नाही, काही नाही. आपण पाहिलंच आहे खाली काही लिकेज वगैरे तसं काही होल वगैरे काहीच नाही. आणि तिकडनं होल दिलाय आम्ही, कॅरीला उतार काढलाय तिकडे, सगळं पाणी चाललं. तेच मग ते काळजी घेणं आवश्यक आहे करत असताना. नाही, बरोबर आहे ना. आज खरोखर म्हणजे अक्कलताई आणि साहेब यांच्याकडे येऊन खरोखर छान वाटलं. खूप दिवसानंतर मी टेरेस गार्डन हा जो काही प्रकार आहे, हा टेरेस गार्डन खरोखर करण्यासारखा आहे. आणि शहरामधल्या गृहिणींनी एक साधारण 50-100 स्क्वेअर फुटाचा जरी आपल्याला टेरेस मिळत असेल तर त्या टेरेसवर आपल्या घरी लागणारा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळभाजी
किमान हे तरी आपण या पद्धतीनं चांगल्या प्रकारे पिकवू शकतो. आणि ऑर्गॅनिकली जो आहे आज सगळीकडे ऑर्गॅनिकची धूम आहे आणि सर्वांना चांगलं पौष्टिक खावं वाटते, मात्र मिळत नाही आहे. आमच्यासारख्यांना सुद्धा मिळत नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला माझी विनंती राहील की ज्यांच्याकडे टेरेस आहे तर अशा प्रकारचं जर आपण भाजीपाला पिकवलं तर यामध्ये एक चांगल्या प्रकारे नॅचरल फार्मिंग आपण करून जो आहे तो भाजीपाला पिकवू शकतो आणि आपल्या कुटुंबाला लागणारी जे काही पौष्टिक सर्व प्रकारचे घटक आहेत या माध्यमातून आपण देऊ शकतो. आणि खरोखर तुमचं कौतुक आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे हे करत आहे. माझी अशी अपेक्षा आहे की याच्यामधून तुम्ही काही आणखी शहरामधल्या काही गृहिणी असतील याच्यामध्ये काम करणार आहे की दुसरं काही काम नाही आहे कुठंतरी काय हे केल्यापेक्षा या माध्यमातून जर हे केलं जोडलं आहे तर त्यांच्या घरच्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं जे आहे एक सेंद्रिय भाजीपाला जे आहे ते पिकून जे आहे घरच्यांना एक पौष्टिक आपण भाजीपाला या माध्यमातून देऊ शकतो आणि केमिकल मुक्त जो आहे तो भाजीपाला आपण घरच्यांना देऊ शकतो. नक्कीच ना. आपण माझ्या गार्डनमध्ये आलात आणि एवढं सगळं कौतुक केलं, हे सगळं बघितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. खूप खूप आभारी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.